आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हो मॅडम जी. कोण आहात तुम्ही लोक? आणि अशा प्रकारे माझ्या ऑफिसमध्ये कसे घुसलात तुम्ही? तुम्ही ह्यांना ओळखत नाही का? नाही ओळखत तर ओळख करून घ्या आणि ह्याला लक्षातही ठेवा. हा माझा छोटा भाऊ बंटी. बंटी भाऊ. याचं काम आहे समाज सुधारणं. हा खूप मोठा समाज सुधारक आहे. माझ्या ऑफिसमध्ये का आलात तुम्ही लोक? ते म्हणतात ना, तुम्ही पब्लिक सर्वंट आणि तुमच्याकडे कधीही कोणीही येऊ शकतं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही समाज सुधारक होतात आणि आता तुम्ही जनता झालात. बोला, तुमचं काय काम आहे माझ्याकडे? काम? अरे सांगा ना काय काम आहे ते. काम तर तसं काहीच नाहीये, फक्त तुमचे दर्शन घ्यायचे होते. माझ्या छोट्या भावाचं मन तुमच्यावर जडलंय. काय उद्धटपणा आहे हा? हा, चालते व्हा इथून, नाहीतर नाहीतर पोलिसांना बोलवणार तू? सरकारी कार्यालयात घुसलोय आम्ही. आयरा गैरा समजू नका. मॅडम, आमच्या बंटी भाऊंची ओळख खूप वरपर्यंत आहे. आणि SDM अनिताजी, आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या विभागात आम्ही असताना तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. हे बघा, तुमच्या वेळेचं तर माहित नाही, पण तुम्ही माझा वेळ नक्कीच वाया घालवताय. तेव्हा चालते व्हा इथून. ठीक आहे मॅडम, आम्ही जातो इथून. पण आमच्या बंटी भाऊंना तुमच्या जवळ थांबावं लागेल. का? ते का आहे ना मॅडम, या आमच्या छोट्या भावाचं तुमच्याकडे काही प्रायव्हेट काम आहे. ए बंट्या, बोलत का नाहीस रे? बाहेर तर खूप बडबड करत होतास, बोल ना आता. ते काय आहे ना, मला तुमच्याशी काहीतरी पर्सनल बोलायचंय. सरकार आणि पब्लिक इलू इलू. शट अप अँड गेट आउट फ्रॉम हियर. अरे साला इंग्लिश बोलते ही. खूप बरं वाटलं. अरे काय आहे ना मॅडम जी, ह्या धरमपूर मध्ये महिला सरपंच, महिला SDM, खूप आनंद झाला. आता डोळ्यांचं पारणं फिटेल. ते काय बरं म्हणतात रे सुमित? चवळीची शेंग. चवळीची शेंग. त्याचं काय आहे ना मॅडम, तुम्ही माझ्या स्वप्नांची राणी आहात. कुठे SDM बनलात तुम्ही? काय सौंदर्य आहे तुमचं. हे गोरे गोरे गाल, गुलाबी ओठ. गेट आउट. खूप वेळ झाला मी तुम्हा तिघांची बडबड ऐकतीये. आता जर एक शब्दही बोललात ना, तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावून तिघांनाही तुरुंगात पाठवीन मी. यापुढे माझ्या समोर येण्याची हिंमतही करू नका, समजलं? गेट आउट. माझ्यावर हात उचलून चांगलं नाही केलंस, तुला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.
गुरुजी हा? अरे ये का नाही ये. अरे ती खुर्ची घेऊन बस ना. बोल, कसं येणं केलंस? तू तर घरदार विकून शहरात निघून गेला होतास. हो गुरुजी, पण आता असं वाटतंय की ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. बायकोचं ऐकून मी घर जावाई झालो आणि त्यानंतर मी माझं सर्वस्व गमावून बसलो. न सुख मिळालं, न शांती. मी तर तुला तेव्हा समजावलं होतं, पण तू माझं ऐकलंच नाहीस. तुझ्या डोक्यात तर शहरात जायचं खूळ भरलं होतं ना. हो, खरं तर मी वेडाच झालो होतो गुरुजी. आता कसं सांगू? बरं ते जाऊ द्या. तुम्ही कसे आहात? घरात कोणी नाहीये का? घर खूप शांत शांत वाटतंय. आता तर या घरामध्ये मी एकटाच राहतो. बाकी सर्वजण, बाबूलाल त्याच्या कुटुंबासोबत शहरात निघून गेला. ज्याचं त्याचं आयुष्य आहे, ज्याला हवं तसं जगू देते. पण बाबूलाल तुम्हाला सोडून गेला ही गोष्ट मला पटत नाही. अहो, तुमची तर ती राम आणि लक्ष्मणाची जोडी होती ना. या सगळ्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात. आता जग बदललंय. बाप आणि मुलं एकत्र राहत नाहीत. बाबूलाल तो तर माझा भाऊ आहे ना. हो, बाप आणि मुलावरून मला आठवलं की तुमची मुलगी भारती तर तुमच्या सोबत राहते ना. तू प्रवास करून आलायस ना, तुझ्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था कर. अहो नाही गुरुजी, त्याची काहीच गरज नाहीये. माझ्या बडबडीत मी माझं महत्वाचं काम विसरूनच गेलो बघा. मी एवढ्या लांबून त्यासाठी आलोय. काय काम आहे बोल. गुरुजी, असं ऐकलंय की भारती ताई आता धरमपूरची सरपंच झालीये. तिला सांगून एक छोटंसं काम करा ना माझं. ती नदीकाठी आमची एक पडीक जमीन आहे ना, ती काही लोकांनी जबरदस्तीने बळकावलीये. आता ते ताईने लक्ष दिलं तर ती कागदपत्र काढून ते सगळं. हे बघ, यासाठी तू तलाठ्याला जाऊन भेट. गेलो होतो गुरुजी, पण असं वाटलं की ते सगळेच्या सगळेच एकाच माळेचे मणी आहेत. जर भारतीने मनावर घेतलं तर माझं काम नक्की होईल गुरुजी. तसं असेल तर तू स्वतः जाऊन भेट तिला. मी कधी वशीला लावलेला नाही आणि लावणारही नाही. पण मी काही चुकीचं काम. कान उघडे ठेवू नाही. तुला कदाचित ठाऊक नसेल की भारती माझ्यासोबत राहत नाही. का? मग कुठे राहते ती? गावकऱ्यांना जाऊन विचार, कळेल तुला तिकडे. पण गुरुजी. आभारी आहे. या आता. हाय अनिता. हाय विजय, प्लीज टेक अ सीट. काय झालं? एवढी चिंतित का दिसतेस? आणि फोनवर काही सांगितलं नाहीस? काही प्रॉब्लेम झालाय का? विजय, मला एक गोष्ट सांगशील? तू या गावात किती वर्षापासून राहतोयस? हा कसला प्रश्न ग? माझा जन्म इथेच झालाय. जन्मापासून मी इथेच राहतोय. काय झालं काय? मी इथे नोकरीवर रुजू होऊन वर्ष व्हायला आले, पण याआधी मी त्याला कधी बघितलं नव्हतं. कोणाबद्दल बोलतेस तू? आज माझ्या ऑफिसमध्ये 3 मुलं अगदी गुंडागर्दी करत घुसली होती. काय सांगतेस तू? हो, माझ्याशी अगदी उद्धटपणे बोलले आणि म्होरक्याचं नाव बंटी सांगत होते. तो इथल्या स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. काही वर्ष कॉलेजमध्ये शिकत होता आणि आता इथे येऊन दादागिरी सुरू केली असं वाटतंय त्याने. बरोबर बोलतोयस तू. हाच योग्य शब्द आहे, दादागिरी. आणि वर स्वतःला समाजसुधारक म्हणवत होता तू. तुझ्याशी उद्धटपणे वागला तो. अगं पण तू सरकारी कर्मचारी आहेस. अगं पोलिसांच्या हवाली करायचं होतंस त्याला. चल आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊया. जस्ट रिलॅक्स विजय, अँड थँक्स फॉर युअर कन्सर्न. पण मी जे करायला हवं होतं ते केलंय. मी त्यांना चांगलाच धडा शिकवलाय. आणि कसं आहे ना विजय, आम्ही सरकारी कर्मचारी आहोत. कुठलंही पाऊल उचलण्याआधी 10 वेळा विचार करावा लागतो. तू तर ओळखतोसच या गुंड मुलांना. यांची तक्रार यांच्या आईवडिलांकडे केली ना, तर आईवडील यांना समजवायचं सोडून आपल्या राजकीय ताकदीचा वापर आमच्यावरच करतात. हो, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. राजकारणी लोक आपली पकड प्रशासनावर पूर्णपणे ठेवतात. वाट लावली आपल्या देशाची या लोकांनी. पण असल्या लोकांना मी नक्कीच घाबरत नाही. यु नो व्हॉट, माझे काही सहकारी आहेत जे या लोकांना घाबरतात. कदाचित नोकरीवरून काढून टाकलं जाईल किंवा ट्रान्सफर केली जाईल म्हणून. बट आय डोंट केअर. आणि मला एक गोष्ट समजत नाहीये की हे सगळे मंत्री, MLA किंवा नेत्यांची मुलं आहेत ना, त्यांच्यामध्ये हा उद्धटपणा येतोच कुठून आणि का? अगं हे तर त्यांना आपल्या वाडवडिलांकडूनच मिळतं.
एक सल्ला देतो, थोडी सावध राहा, कारण हा बंटी खूप वाईट माणूस आहे. येस आय विल. आणि आता याच्याबद्दल माहिती मिळालीच आहे तर आय विल हँडल हिम. नाव डोंट वरी. एनिवे आता तू सांग, चहा घेशील की कॉफी? नाही आता काहीच नको मला आता लगेच निघायचंय, कारण मला घरात लागणाऱ्या सामानांची खरेदी करायची आहे. आमच्या भारती मॅडमने खूप मोठी लिस्ट दिली आहे. अच्छा, म्हणजे म्हणतात ते खरंच आहे की सगळे पुरुष बायकोचे गुलाम असतात. कर गरिबाची थट्टा कर, काहीच हरकत नाही. हा, अगं वेळ आहे म्हणून करतोय. भारतीकडे तर 1 मिनिट देखील वेळ नसतो. खरी गोष्ट तर ही आहे अनिता, की आता मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. आता मी निघतो, नाहीतर मला खूपच उशीर होईल. ठीक आहे? All right. ओके, बाय बाय. ओके बाय. अरे बंटी, तू अशी अचानक गाडी का थांबवलीस? तुझी आरती ओवाळायला. अरे तुझ्यावर हात अनिताने उचलला आणि तू त्याचा राग माझ्यावर काढतोयस? तू मला सारखी सारखी कानाखाली मारल्याची आठवण का करून देतोयस? जितकं मी ते विसरण्याचा प्रयत्न करतोय तितकी तू मला अजून आठवण करून देतोयस. सोड ना यार बंटी, तू उगाच एवढा सिरियस होतोय. तुला तर माहितीच आहे ना, मार खाणं आणि मारणं आपल्यासाठी कॉमन आहे. कॉलेजचे दिवस विसरलास? तुम्ही हे कॉलेज नाहीये. अरे सोड ना यार, उगाच भांडू नका. हे बघ बंटी, आता मी माझं तोंड बंदच ठेवेन. जेव्हा बघावं तेव्हा तू माझी शिकवणी घेत असतोस. आता तर तू गप्प बसशील, पण नंतर पूर्ण जगाला ओरडून ओरडून सांगशील की एका स्त्रीने माझ्या कानाखाली वाजवली म्हणून. स्त्रीने नाही, चक्क एका SDM ने मारलाय तुला, तेही तुझ्या कानाखाली. पाहिलंस, हा पुन्हा सुरू झाला. अरे पण बंटी, यात काय चुकीचं बोललो? जे सत्य तेच बोलतोय. ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहिली पाहिजे. बंटी, मी तर म्हणतो की तू सहजासहजी विसरू नकोस. तू तिला धडा शिकवलाच पाहिजेस. तुला काय वाटलं मी ही गोष्ट सहजपणे विसरून जाईन? बंटी नाव आहे माझं, बंटी. धोक्याची घंटी. त्या SDM ला असा धडा शिकवेन की तिच्या आयुष्यभर लक्षात राहील. तू काय करणार आहेस नेमका? सांग तरी आम्हाला. तोच विचार करायला तर इथे थांबलोय. ए बंटी, मी काय सांगतोय ते नीट ऐक. अड्ड्यावर जाऊया, तिथे गेल्यावर आपल्याला भन्नाट आयडिया येतील. कळलं का बंटी? पाहिलं शाण्याला? पुन्हा तीच गोष्ट. एक काम कर, तू पुढे जा, आम्ही येतो. यार बंटी, मला वाटतं तू तुझ्या वडिलांशी बोलून घ्यावंस. खूप मोठ्या मोठ्या नेत्यांची ओळख आहे त्यांची. ते नक्कीच त्या SDM ला धडा शिकवतील. नाही यार, बाबांशी बोलायला भीती वाटते. यात पण ते माझीच चूक काढतील. आता मलाच काहीतरी करावं लागेल. एक आयडिया देऊ का? बोल. अरे बंटी भाऊ, आता मी जे बोलतोय ते नीट ऐक. ती जी SDM मॅडम आहे ना, ती रात्री तिच्या घराबाहेर एरझाऱ्या मारत असते. हा, अंधाराचा फायदा घेऊन उचलूया तिला. तुला काय वाटलं ती कोणी साधीसुधी मुलगी आहे जिला तू उचलणार आहेस? खूप संरक्षण असतं तिथे. एकदा पकडला गेलास ना की गेलास 12च्या भावात. अरे मग तिचा अपघात घडवून आणूया. मला तिला ठार नाही मारायचंय. अरे यार बंटी, आता तू सांग आणि जरा स्पष्टपणे सांग आम्हाला की तू आता काय करणार आहेस. मी तिला त्रास देणार आहे, रडवणार आहे तिला. बंटी, तू तुझ्या वडिलांना अशी कथा सांग की ज्यात तुझी चूक दिसून येणार नाही. कळतंय ना? थांब बंटी, मीच आता काहीतरी करतो. हॅलो, हॅलो मॅडम जी, कशा आहात तुम्ही? कोण बोलताय? अहो ओळखा तर कोण बोलताय? हे पहा, मी यावेळी ऑफिसमध्ये ड्युटीवर आहे, तर ही वेळ नाहीये कोडी सोडवत बसायची. अहो ओळखा, मी तर तुम्हाला लाखो लोकांच्या गर्दीतही ओळखतो. हे बघा, तुम्ही कोण बोलताय ते मला सांगणार का? तुमचा पागल प्रेमी आशिकावारा. असं दिसतंय की डोकं फिरलंय तुमचं. फोन ठेवा, बावळट. मला वाटतं सरळपणे काम होणार नाहीये आपलं. काय रे, काय झालं? तिने फोन कट केलाय.
फोनवर वायफळ बडबड करून काय फायदा? अरे बंटी यार, तू गप्प राहा जरा. आता बघ मी काय करतो ते. हॅलो, हॅलो, SDM मॅडम आहेत का तिथे? आपण कोण बोलताय? मी अँटी करप्शन मधून बोलतोय. अहो मॅडम, हे काय ऐकतोय मी? तुमच्या विरुद्ध भरपूर तक्रारी आल्या आहेत आमच्याकडे. टेबल खालून पाकिट घेताय माल. हे ऐकलंय ते खरं आहे का मॅडम? नीट कान उघडे ठेवून ऐक. ज्या क्षणी मला कळेल ना की तू नक्की कोण बोलतोयस, त्या क्षणी खूप पश्चाताप होईल ना तुला. त्याचं काय आहे ना मॅडम, की आजपर्यंत मी पश्चाताप होईल असं काम केलं नाही आणि करणारही नाही. ते काय आहे, तुम्हाला धडा शिकवायचा आहे. ना तुम्ही सुरक्षित राहाल, ना तुमची ती खुर्ची. कोण बोलतंय? आता काय झालं? अरे काय झालं? पदावरून काढून टाकेन. ती काय कमी समजते की काय मला? इडियट. वैताग आणलाय नुसता. एक सांगू का तुम्हाला? कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने निभावली. त्याबद्दल तुमचा सत्कारच करायला हवा. चहा पाजतेस की टोमणे मारतेस? मार मार. घायाळ होऊन तर बसलोच आहे, तू आणखी घायाळ कर. शिकारी स्वतः कधीपासून जखमी झाला? तुझ्या कुपुत्राने घायाळ केलाय. त्या विजय बाळाच्या बंडखोरीने आमच्या नाकी 9 आणलेत. अच्छा, इतक्या लवकर पराजय मान्य केला? कमाल आहे. जगाची रीत तर हीच आहे ना, की बाप मुलासमोर पराजित होतो. पण मी ना पराजित झालोय ना कधी होणार. काय मिळवलं हे सगळं करून? बोला. एक मुलगा तर तुरुंगात गेला आणि दुसऱ्याला तुम्हीच घराबाहेर काढलं. आता या घराचा, कुटुंबाचा वारस कोण आहे? तुला काय वाटतंय की हे घर उद्ध्वस्त झालंय? काय राहिलंय तरी काय या घरात? एक सून आहे, तीही माहेरी निघून चालली होती. खूप समजावून, हात जोडून विनंती करून थांबवलं तिला. मग कौसल्य देवी, तिलाही जाऊ द्या. कमीत कमी तिच्या कटकटीपासून तरी मुक्तता मिळेल. काय बोलताय तुम्ही? सगळ्यांना घराबाहेर काढून या घरचा राखणदार व्हायची इच्छा आहे का तुमची? सांगा. आता वाईट दिवस आलेत याचा अर्थ असा नाही की सगळं उद्ध्वस्त झालंय. विक्की नक्की येईल, आम्ही आणू त्याला. पण ज्याला तुम्ही सहजपणे आणू शकता त्याचा विचार नाही, त्याच्याबद्दल तुम्ही कधीच काही विचार करत नाही. जे होणं शक्यच नाहीये त्याबद्दल चर्चा करणं व्यर्थ आहे. खूप गर्व होता ना तुम्हाला या कुटुंबाचा, प्रतिष्ठेचा, श्रीमंतीचा, आपल्या इब्रतीचा. काय झालं? सगळं मातीमोल झालं आणि नष्ट होऊन गेलं. आणि आता देवानी जर तुमचे डोळे उघडले नाहीत ना, तर तो देवच जाणे काय बघावं लागणार आहे ते. तू माझी पत्नी आहेस की वैरीण आहेस? कधीतरी शुभ सुद्धा बोलत जा. बघावं तेव्हा अशुभच बोलत असतेस. काही शुभ घडलं असतं तर बोलले असते ना. आता तर वीट आलाय मला या सगळ्याचा. वाटतंय कुठेतरी जाऊन जीव द्यावा, म्हणजे न जिवंत असेल न उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघावं लागेल. नाही कौशल्य देवी, मी तुला मरू देणार नाही. मीही जिवंत राहणार आणि तुलाही जिवंत ठेवणार आहे. हे लक्षात ठेव. धैर्य खचू देऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आज तुमची खूप आठवण येते. त्या भारतीने तुम्हाला मुद्दामून अडकवलंय आणि फक्त या कारणासाठी की तिला या घरात सुनेचा दर्जा नाही मिळाला. तिला हे घर बळकवायचं आहे. सगळी संपत्ती हडप करायची आहे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे.
आता तरी मिळून सर्व